शिक्षक दिवस के अवसर पर विधायक विजय राहंगडाले ने तिरोडा तालुका के शिक्षकों का सत्कार किया। शिक्षकों की बदौलत ही मैं आज विधायक बना हूँ। मैं ऐसे शिक्षकों का आभारी हूँ। इस अवसर पर विधायक विजय राहंगडाले ने कहा कि मैं शिक्षक दिवस के अवसर पर समाज को दिशा दिखाने वाले शिक्षकों को सम्मानित कर रहा हूँ। देश के पहले उपराष्ट्रपति और दूसरे राष्ट्रपति डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन का जन्मदिन हर साल 5 सितंबर को शिक्षक दिवस के रूप में मनाया जाता है। उनका जन्मदिन हर किसी को याद रखना चाहिए, इसलिए देश भर में शिक्षक दिवस मनाया जा रहा है। गोंदिया जिले के तिरोडा तालुका में सेवा दे रहे शिक्षक को पहले भी राज्य स्तरीय पुरस्कार मिल चुका है। हालांकि तालुका स्तर पर भी उनके कार्य की सराहना करते हुए विधायक विजय राहंगडाले ने तालुका शिक्षा सेवा निवृत्त शिक्षकों के साथ साथ छात्रों को मोमेंटो देकर सम्मानित किया। शिक्षक दिवस के उपलक्ष्य में उन्हें एक बैग भी उपहार में दिया गया। विशेष तौर पर विधान परिषद सदस्य परिणय फुके ने कहा, मेरी माँ भी शिक्षिका थी, इसलिए मुझे खुद पर गर्व है। इस शिक्षक दिवस पर मेरे द्वारा कई शिक्षकों को सम्मानित किया जा रहा है। आणि माझ्या आईला शिक्षिका करणार आहे भांडारकर सर। माझी आई हाऊसवाईफ होती आणि घरीच होते। आमचं शिक्षण म्हणजे सुरू होतं त्यावेळेस भांडारकर सर आले की तुम्ही हाऊसवाईफ राहू नका, तुम्ही शिक्षण घ्या। आणि त्यांनी मग बीएड एमएड केलं। त्यानंतर बीएड एमएडला शिकवलं त्यांनी शिक्षिका म्हणून। मग त्यानंतर प्रिन्सिपल म्हणून ते रिटायर्ड झाले आणि मला वाटतं आता 3-4 वर्षाआधी 4 वर्षाआधी ते रिटायर्ड झाले। म्हणून एक चांगला शिक्षक, मी एक शिक्षिकाचा मुलगा आहे हे तुम्हाला सांगण्याकरता आणि माझ्या आईला शिक्षिका बनवण्याचं सगळ्यात मोठं योगदान भांडारकर सरांचं आहे हे मी आवर्जून इथे नमूद करतो। आणि इथे आपण सर्व आलात, माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हर वर्ष शिक्षक दिवस के अवसर पर तिरोडा तालुका के अनुकरणीय शिक्षकों को सम्मानित किया जाता है। विशेष रूप से सेवानिवृत्त शिक्षक इस कार्यक्रम में भाग लेते हैं। कार्यक्रम के दौरान बड़ी संख्या में शिक्षक मौजूद रहे। जिल्हा परिषद शाळा खमारीमध्ये शिकला आणि जीवनामध्ये भारतामध्ये शिक्षक दिन सर्वपल्ली राधाकृष्णनजीच्या जन्मदिवस आपण साजरा करतो। ते एक महान शिक्षक तत्वज्ञ व भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले। शिक्षण आणि शिक्षक यांचे महत्त्व त्यांनी आपल्या जीवनात उंचावले। त्यांच्या विचारांनी आपल्याला शिकवले की शिक्षणाचा खरा उद्देश केवळ माहिती देणे नसून एक संपूर्ण व्यक्तिमत्व निर्माण करणे आहे। असे शिक्षक आहेत तर ज्यांनी मला शिकवलं 4थी मध्ये आणि सरपंचाचा मुलगा आहेस म्हणून जास्त तुझ्या अंगात आली म्हणून एवढं मारलं की ते मार आताही सिट्टीचे जे पिसोंडीची काडी होती त्याचे मार आताही चटके मला बसतात की चुकीची काम तू करू नको हे मला दाखवतात। ते शिक्षकांच्या माध्यमातून आजही माझ्या मनात आहे आणि श्रद्धाही त्यांच्याबद्दल आहे। एखाद्याच्या विद्यार्थी जर समोर वाढला तर त्यांना खरोखर आनंद होतो। मी जे ही निवडणूक लढली, गुरुजी माझ्यासाठी सायकलीने आता बाईक चालवतात, फिरत होते। ते पंचायत समितीची निवडणूक असो, ते जिल्हा परिषदेची असो किंवा आमदारकीची असो, आणि आमच्या जुलूस मध्ये सर्वप्रथम ते माझा शिष्य जिल्हा परिषद जिंकला, माझा शिष्य आमदार झाला म्हणून आनंदाने नाचत होते। हे तुम्ही केलेली कमाई आहे शिक्षकांची। आणि म्हणून अशा गुरुजींना वंदन करण्याकरिता असा गुरुजींचा सत्कार व्हावा। आणि म्हणून मी जेव्हापासून या क्षेत्राचा प्रतिनिधित्व करायला लागलो तेव्हापासून सर्व शिक्षकाचा सन्मान व्हावा।